श्रावण महिन्याची व्रतकथा. श्रावण महिन्याच्या कथेनुसार अमरपूर शहरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याचा व्यवसाय शहरात सर्वत्र पसरलेला होता आणि शहरातील प्रत्येक जण त्याचा आदर करत असे. असे असूनही तो व्यापारी आपल्या मुलाच्या अनुपस्थितीमुळे खूप दुःखी होता. त्याला मुलगा नव्हता. त्याला रात्रंदिवस एकच चिंता सतावत होती. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा प्रचंड व्यवसाय आणि संपत्ती कोण सांभाळेल. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने तो व्यापारी प्रत्येक सोमवारी उपवास करून भगवान शिवांची पूजा करत असे. संध्याकाळी तो शिवमंदिरात जाऊन भगवान शिवांच्या समोर तुपाचा दिवा लावत असे. व्यापाराची भक्ती पाहून एके दिवशी पार्वती भगवान शिवांना म्हणाल्या, हे माझ्या प्रिय, हा व्यापारी तुमचा खरा भक्त आहे. इतक्या दिवसापासून तो सोमवारचा उपवास करत आहे आणि नियमितपणे पूजा करत आहे. हे प्रभू, कृपया ह्या व्यापाराची इच्छा पूर्ण करा. भगवान शिव हसून म्हणाले, हे पार्वती, ह्या जगात प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ मिळते. लोकांना त्यांच्या कृत्याचे फळ मिळते. असे असूनही पार्वतीची सहमत झाल्या नाहीत. ती आग्रहाने म्हणाल्या, नाही माझ्या प्रिय, तू ह्या व्यापाऱ्याची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे. तो तुझा परमभक्त आहे. तो दर सोमवारी उपवास करतो आणि तुमची पूजा करून तुम्हाला नैवेद्य दाखवतो व दिवसातून फक्त एकदा जेवतो. त्याला तुम्ही पुत्राचे वरदान दिलेच पाहिजे. पार्वतीचा आग्रह पाहून भगवान शिव म्हणाले, तुमच्या विनंतीवरून मी या व्यापाऱ्याला पुत्राचे वरदान देतो, पण त्याचा मुलगा 16 वर्षापेक्षा जास्त जगणार नाही. त्याच रात्री भगवान शिव त्या व्यापाऱ्याला स्वप्नात दिसले आणि त्याला पुत्राचे वरदान दिले. तसेच त्याचा मुलगा 16 वर्ष जगेल असेही सांगितले. देवाने दिलेल्या वरदानाने तो व्यापारी खूप आनंदित झाला, पण मुलाच्या अल्प आयुष्याच्या चिंतेने त्याचा तो आनंद नाहीसा केला. तो व्यापारी नेहमीप्रमाणे सोमवारचा उपवास करत राहिला. काही महिन्यानंतर त्याला एक सुंदर मुलगा झाला. पुत्राच्या जन्माने व्यापाऱ्याचे घर आनंदाने भरून गेले. हा जन्मसोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. आपल्या मुलाच्या जन्माने तो व्यापारी फारसा आनंदित झाला नव्हता, कारण त्याला आपल्या मुलाच्या अल्प आयुष्यामागील रहस्य माहीत होते. हे रहस्य घरातील कोणालाही माहीत नव्हते. विद्वान ब्राह्मणांनी मुलाचे नाव अमर ठेवले. जेव्हा अमर 12 वर्षाचा झाला तेव्हा त्याला शिक्षणासाठी वाराणसीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापारीने अमरचे काका दीपचंद यांना बोलावून अमरला शिक्षणासाठी वाराणसीमध्ये सोडून देण्यास सांगितले. अमर शिक्षणासाठी आपल्या काकांसोबत निघाला. वाटे जिथे कुठे अमर आणि दीपचंद रात्रीसाठी थांबत, तिथे ते यज्ञ करत आणि ब्राह्मणांना भोजन देत. एका लांबच्या प्रवासानंतर अमर आणि दीपचंद एका गावात पोहोचले. राजाच्या मुलीच्या लग्नाचा सोहळा साजरा करण्यासाठी संपूर्ण गाव सजलेले होते. वरात वेळेवर पोहोचली, पण नवरदेवाचे वडील खूप चिंतित होते, कारण त्यांचा मुलगा एका डोळ्याने आंधळा होता. त्यांना भीती होती की जर राजाला हे कळले तर अपमानास्पद परिस्थितीच्या भीतीने तो लग्नाला नकार देईल. तेव्हा नवरदेवाच्या वडिलांनी अमरला पाहिले. तेव्हा त्यांना एक कल्पना सुचली. ते विचार करू लागले, ह्या मुलालाच नवरदेव बनवून त्याचे लग्न राजकन्येसोबत का लावू नये. लग्नानंतर मी त्याला पैसे देऊन पाठवून देईन आणि राजकन्येला माझ्या गावी घेऊन येईल. नवरदेवाच्या वडिलांनी यावर अमर आणि दीपचंद यांच्याशी चर्चा केली. संपत्तीच्या आमिषाने दीपचंदाने वराच्या वडिलांचा प्रस्ताव मान्य केला. अमरला वराच्या वेशात सजवून राजकुमारी चंद्रकेशी विवाहबद्ध करण्यात आले. राजाने राजकुमारीला मोठी रक्कम देऊन तिला निरोप दिला. अमर परत येत असताना तो सत्य लपवू शकला नाही आणि त्याने राजकुमारीच्या शालीवर लिहिले, राजकुमारी चंद्रिका, तुझे लग्न माझ्याशी झाले होते, पण मी शिक्षणासाठी वाराणसीला जात आहे. ज्या तरुणाशी तू आता लग्न करणार आहेस तो एका डोळ्याचा आहे. जेव्हा राजकुमारीने तिच्या शालीवरील लिखाण वाचले तेव्हा तिने त्या बहिऱ्या माणसासोबत जाण्यास नकार दिला. सर्व काही माहीत असल्याने राजाने राजकुमारीला राजवाड्यातच ठेवले. दरम्यान अमर आपला काका दीपचंदासोबत वाराणसीला पोहोचला. अमरने गुरुकुलात शिक्षण घेण्यास सुरुवात केली. जेव्हा अमर 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याने एक यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटी त्याने ब्राह्मणांना भोजन दिले आणि मोठ्या प्रमाणात अन्न व वस्त्राचे दान केले. त्या रात्री अमर आपल्या शयनकक्षात झोपायला गेला.
शिवाने दिलेल्या वरदानानुसार अमर झोपेतच मरण पावला. सूर्योदयाच्या वेळी काका अमरला मृत्यू पाहून तो रडू लागला आणि आक्रोश करू लागला. आजूबाजूचे लोकही जमले आणि आपले दुःख व्यक्त करू लागले. तिथून जाताना भगवान शिव आणि माता पार्वती यांनीही काकांचे रडणे आणि आक्रोश ऐकला. पार्वती देवाला म्हणाल्या, प्राणनाथ, मला त्याचा आक्रोश सहन होत नाही. तुम्ही ह्या व्यक्तीचे दुःख दूर केलेच पाहिजे. भगवान शिव पार्वतीसह अदृश्य रूपात जवळ गेले आणि त्यांनी अमरला पाहिले आणि पार्वतीला म्हणाले, पार्वती, हा त्याच व्यापाऱ्याचा मुलगा आहे. मी त्याला 16 वर्ष जगण्याचे वरदान दिले होते. त्याचे आयुष्य संपले आहे. पार्वतीने पुन्हा भगवान शिवांना विनवणी केली, हे माझ्या प्रिय, कृपया ह्या मुलाला पुन्हा जिवंत करा, नाहीतर त्याच्या आई वडिलांना आपल्या मुलांच्या मृत्यूचे दुःख होईल. ह्या मुलाचे वडील तुमचे परमभक्त आहे. ते अनेक वर्षापासून सोमवारी उपवास करून तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे. पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शिवाने त्या मुलाला जीवनाचे वरदान दिले आणि काही क्षणात तो जिवंत झाला. शिक्षा पूर्ण झाल्यावर अमर आपल्या काकासोबत आपल्या गावी जाण्यासाठी निघाला. ते त्याच गावात पोहोचले जिथे अमरचे लग्न झाले होते. अमरने तिथे एका यज्ञाचे आयोजन केले. तिथून जात असलेल्या राजाने तो यज्ञ पाहिला. राजाने अमरला लगेच ओळखले. यज्ञ झाल्यावर राजा अमर आणि त्याच्या काकांना राजवाड्यात घेऊन गेला. त्यांना काही दिवस तिथे ठेवल्यानंतर राजाने त्यांना भरपूर संपत्ती आणि वस्त्र दिली आणि राजकुमारीसोबत निरोप दिला. राजाने त्यांच्या रक्षणासाठी वाटेत अनेक सैनिकही पाठवले. गावात पोहोचल्यावर दीपचंदने आपल्या आगमनाची बातमी देण्यासाठी घरी एक दूत पाठवला. आपला मुलगा अमर जिवंत परत आला आहे हे ऐकून व्यापाऱ्याला प्रचंड आनंद झाला. तो आणि त्याची पत्नी भुकेले तहानलेले आपल्या मुलाची वाट पाहत एका खोलीत स्वतःला कोंडून बसले होते. मुलाच्या मृत्यूची बातमी कळल्यास प्राणत्याग करण्याची त्यांनी शपथ घेतली होती. तो व्यापारी आपल्या पत्नी आणि मित्रासोबत शहराच्या वेशीवर पोहोचला. आपल्या मुलाच्या लग्नाची बातमी ऐकून आपली सून राजकुमारी चंद्रिका हिला पाहून त्यांना प्रचंड आनंद झाला. त्याच रात्री भगवान शिव व्यापाराच्या स्वप्नात प्रगट झाले आणि म्हणाले, हे श्रेष्ठी, तुझ्या सोमवारच्या उपासने आणि व्रतकथा ऐकून प्रसन्न होऊन मी तुझ्या पुत्राला दीर्घ आयुष्य दिले आहे. व्यापाराला प्रचंड आनंद झाला. सोमवारच्या उपवासाने व्यापाराच्या घरात पुन्हा आनंद परत आला. धर्मग्रंथामध्ये असे लिहिले आहे की जे स्त्री पुरुष सोमवारचे उपवास करतात आणि व्रतकथा ऐकतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव